नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात बोलूया बिंदास. सो दादूस, पहिला एपिसोड जो कॅनडा ढोल ताशा पथकवर झाला तो जबऱ्या झाला रे. अरे बाई, एवढी मजा आली ना मला. हा, आणि मला अजून प्रश्न आहेत खूप माझ्याकडे. नक्कीच, आणि तुमचे कॉमेंट्स वाचून आम्हाला खूप बरं वाटतंय. येस, आणि हे लोक फॉर्म बिम पण किती भरतात बाई. सगळ्यांना यायचंय पॉडकास्टवर. आम्ही खूप प्रयत्न करतोय की आम्ही सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करू. लोक आम्हाला त्यांच्या घरी सुद्धा बोलत आहेत की तुम्ही आमच्या घरी येऊनही शूट करा. आम्ही सगळ्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून सगळ्यांशी भेटायचंय, सगळ्यांशी गप्पा मारायचे, सगळं करायचं. आम्हालाही आवडेल आणि तुम्ही इथे बसाल किंवा आम्ही तुमच्या घरी येऊ ते तुम्हाला देखील खूप आवडेल असं आमची इच्छा. सो आपण आता टाइम नको वेस्ट करू, आपण सुरू करूया डायरेक्ट. तर मला सांग, गेल्या वेळी पहिल्या एपिसोड मध्ये ते 2 दादा होते ना, आता काय जरा बदल झालाय? आता ते दादा नाही आहेत, बट त्यांच्याच टीमचे 2 नवीन मेंबर आहेत. अच्छा, आणि अजून काहीतरी आपण त्यांना प्रॉमिस केलेलं की या एपिसोड मध्ये, की जर तुम्हाला ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला समजेल की जर तुम्हाला कॅनडा ढोल ताशा पथक जॉईन करायचा असेल ना, तो कसा जॉईन करतात ते समजणार आहे आज. आणि मी स्वतः पण जॉईन करणार आहे. मला पण जॉईन करायचं, आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की जॉईन जरी नाही केलं तरी आपण एकदा ट्राय तरी नक्की प्रॅक्टिसला तर जाणार. सो आम्ही आता टाइम वेस्ट नाही करत, आपण या एपिसोड मध्ये जाऊया आणि स्वागत करूया कॅनडा ढोल ताशा पथकचे अजून 2 मेंबर्स. नमस्कार, वेलकम टू बोलूया बिंदास. तर आता तुम्ही दोघं पहिले आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडा इंट्रोडक्शन द्या, बेसिक. नमस्कार, माझं नाव सागर सातपुत आहे. मी इथे कॅनडामध्ये किचनरमध्ये राहतो. मी इंडियामध्ये तळेगाव दाभाडेमध्ये राहतो. तिथे माझे आई बाबा आणि तिथेच असतो मी. सध्या इथे मी मॅकडॉनल्ड्समध्ये जॉब करतो ॲज अ जनरल मॅनेजर. आणि ढोल ताशा ही फार आवड आहे लहानपणापासूनच. म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा असल्यापासून ढोल ताशाची फार आवड आहे. म्हणजे आमचं मंडळ होतं, तर मंडळामध्ये एकच ढोल आणि एकच ताशा असायचा. आणि मुलं असायची आपल्याकडे मंडळामध्ये तेव्हा भरपूर. त्यामुळे दुसरा कोणी ताशा किंवा ढोल बांधला की आमचे डोळे त्याच्याकडे की अरे बाबा झालं का तुझे, बाबा माझा नंबर कधी येणार, माझा नंबर कधी येणार. तर तेव्हा असं होतं. म्हणजे तेव्हापासूनच फार आवड आहे मंडळाची, गणपतीची, ढोल ताशाची. सो तेव्हापासूनच आवड लागली. आणि आता तर इथे आल्यावरती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सो मग त्याच्यामध्येच आहे आता बरेच वर्ष झाले आणि हेच करणार आता पुढे. नमस्कार मंडळी, माझं नाव चैताली बढे. मी पण ओरिजिनली तळेगाव दाभाडे इथलीच. आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. हो शेजारी होतो. आणि तिकडे माझं तळेगावातच लहानाची मोठी झाले, स्कूलिंग तिकडे झालं. माझं ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स पुण्यात झालं. तर पुण्याचं असल्यामुळे जसं म्हणाला तसं की ढोल ताशा हे तुम्ही ती संस्कृतीच बनते. त्याच्यासोबतच तुम्ही लहानाचे मोठे होता, ते बघतच तुम्ही आजूबाजूचं सगळं वातावरण ते असतं. म्हणजे गणपती विदाऊट ढोल ताशा हे इमॅजिन करणं खूप अवघड आहे. त्याच्यानंतर मग जेव्हा मी मास्टर्स नंतर इकडे मूव्ह झाले तेव्हा किचनरलाच आलेले होते. आणि तेव्हा मग ते थोडंसं कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं की अरे सण इकडे किती कोरड्या पद्धतीने साजरे होतात. इथे गणपतीला काही गोंधळ नाही, दिवाळीला काही गोंधळ नाही, काही नाही. आणि मग नंतर कळलं की पथकाबद्दल असं आहे तसं आहे. आणि मग त्याच्यानंतर जे सुरू झालं ढोल ताशा ते आता चालू आहे आणि ह्याच्या पुढे कायम चालू राहील. कारण ती एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे, ते एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे तिथे. घरापासनं दूर एक घर बनवलेलं आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळे मजा असते तिकडे. मग तुमचं कॅनडा ढोल ताशा पथक आता आपला हा 2रा एपिसोड आहे. म्हणजे तुमच्याबद्दल एवढी माहिती लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे की ती आम्हाला एका एपिसोडमध्ये काही जमत नव्हतं, म्हणून आम्ही 2nd एपिसोड ठेवलाय. आणि गेस्ट पण नवीन बोलवले. आणि थँक्यू तुम्हाला की तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आमच्या या पॉडकास्टला आलात. सो पहिलं म्हणजे तुमच्या दोघांचंही थँक्यू. आणि कसं होता तुमचा एक्सपिरियन्स सांगा, ढोल ताशा पथक इन मुंबई पुणे किंवा आणि आपण आता एवढ्या 7 समुद्रापलीकडे आलो कॅनडा. काय एक्सपिरियन्स, कसं वाटतं? एक्सपिरियन्स एका शब्दात सांगायचं तर धमाल असते. धमाल म्हणजे
जेव्हा तुम्हाला कुठल्याही कलेची जेव्हा आतनं आवड असते त्याच्यासाठी तुम्ही काहीही करून वेळ काढू शकता, काहीही करून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस किंवा ती कला जोपासण्याची संधी जिथे जिथे मिळते तिथे तुम्ही असे अक्षरशः उडी मारता त्या संधीवरती, तसा प्रकारे. मगाशी सांगायचं राहून गेलं, मी TD बरोबर काम करते, गेली 10 वर्ष मी काम करते. आता मी TD वेल्थला ट्रॉनोला असते. पण हे सगळं करताना जॉब म्हणा किंवा बाकीच्या माझ्या ज्या काही गोष्टी आहेत ते करत असताना ढोल ताशा हे कायमच इक्वली काय म्हणतात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठरलेलं असतं, वर्षाचं नियोजन ठरलेलं असतं. जसं पाडव्याला वाद्यपूजन होतं त्याच्यानंतरचं पूर्ण नोव्हेंबरपर्यंतचे सगळे वीकेंड्स हे ढोल ताशासाठीच आहेत हे ठरलेलं असतं. एखादा वीकेंड तुम्हाला जर कुठे जायचं असेल, काही आलं, घरचा कार्यक्रम, मित्रमैत्रिणींचा कार्यक्रम वगैरे, तर तो थोडाफार ॲडजस्ट केला जातो. मग मी इकडेच येते, मग मी संध्याकाळीच येते फक्त कार्यक्रमाला, किंवा ढोल ताशाच्या प्रॅक्टिस वगैरे सेशन्स थोडेफार ॲडजस्ट केले जातात. पण ती प्रायोरिटी कधी हलत नाही. आणि म्हणलं तसं मगाशी की आम्ही किचनरला राहतो. प्रॅक्टिस आमची सध्या मिसिसागाला होते, पूर्वी इटोबिकोकला व्हायची, त्याच्यानंतर टोरॉन्टोला व्हायची. सो इकडनं सकाळी पहाटेची शिफ्ट घेऊन किंवा पहाटे काम करून संध्याकाळी 4 वाजता सुटून 4 ते 6 गार्डिनर क्रॉस करून पीक आवर्समध्ये सॅटर्डे इव्हिनिंगला प्रॅक्टिसला जायचं. प्रॅक्टिस करायची रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत. तो ढोल, तो ताशा सगळं आवळून बिवळून अगदी. आणि त्याच्यानंतर मग रात्री घरी यायचं. म्हणजे घरी यायला अक्षरशः 12-1 वाजायचे. पण ती आवड आहे आणि वर्षानुवर्ष केलंय त्याच्यामुळे. खरंच तेवढं तुम्हाला डेडिकेशन द्यायला लागतं कुठल्याही कलेला. ढोल ताशालाच म्हणणार नाही, मी म्हणलं जसं नाटक वगैरे पण असतं आमचं बाजूला, म्हणजे माझं स्वतःचं मी दुसऱ्या ग्रुप बरोबर करते. पण कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही कलेला जर तुम्हाला मनापासून जोपासायचं असेल तर त्याचं शास्त्रोक्त शिक्षण म्हणा किंवा त्याचं शास्त्रोक्त आपली प्रॅक्टिस असते, रियाज असतो, तो करणं गरजेचं आहे. त्याला वेळ द्यायला लागतो, त्याला शॉर्टकट ऑप्शन नाही आहे. सो तुम्ही आता म्हणजे काय म्हणू शकतो आपण की ढोल ताशा लोकांना काय वाटतं, ढोल ताशा वाजवणं म्हणजे ढोल बांधला आणि वाजवायला सुरुवात केली, हे एक बेसिक कॉन्सेप्ट असतो. कोणाचाही एका नवीन व्यक्तीला ढोल ताशा पथक जॉईन करायचं असेल, पण त्याच्या मागती जी फिजिकल स्ट्रेंथ, तो ढोलच एक 12 किलो 12-15 किलो साईज वेगळे, तसे ढोलाचं वजन पण कमी जास्त आहे. सो त्याच्यासाठी फिजिकल स्ट्रेंथ आणि ते सगळं मेंटेन करणं, हे तुम्ही आता पथकातल्या इतर लोकांना कसं मॅनेज करायला हे करता? सो खरं सांगायचं झालं तर त्याचंही उत्तर गोडीतच आहे. तुमची जर आवड आणि गोडी असेल ना तर तुम्ही करता. ऑब्व्हियसली ह्याला फिजिकल स्ट्रेंथ लागते, कारण नुसतं वजन हा फॅक्टर नाही आहे तर आकार हा सुद्धा फॅक्टर आहे. जेव्हा तो 15-16 किलोचा ढोल जेव्हा आम्ही करकचून अगदी तो बांधतो कमरेला, वळ आलेले असतात कमरेवरती. दुसऱ्या दिवशी वादनाच्या वेळेला म्हणजे तो ढोल उतरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काळे निळे वळ असतात, नाही असं नाही. पण ती आवड, ते वादन आणि तो जो जोश आणि ते जे वातावरण निर्माण होतं, लोकांना ढोल ताशा हा त्याच्या तालावरती थिरकायला भाग पाडतो. त्याला पर्याय म्हणजे तुम्ही कितीही कुठेही जा, खूप असा क्वचित जर तुम्हाला एखादा दिसला तर दिसेल की जो असा शांतपणे स्तब्धपणे असा उभा आहे. ढोल ताशा म्हणल्यानंतर दुनिया नाचायला लागते, दुनिया गोंधळ घालत असते. आता तुम्ही परेडला आलेला होता तर तुम्ही पाहिलंच, अक्षरशः रिंगण बनतं आणि लोक जसं नाचता येईल त्याला काही हे नसतं की म्हणजे मी असंच नाचू का, तर कोणी बघत नसतं, सगळेजण धमाल करत असतात. सो जर मुद्दा सांगायचा झाला की कशा पद्धतीने स्ट्रेंथ बिल्टअप होते, तर थोडंसं त्याच्यामागे शास्त्रही असतं की तुम्ही डिरेक्टली उचलला ढोल, बांधला आणि वाजवायला लागलं तर तुम्हाला डेफिनेटली क्रॅम्प्स येणार. तुमची तेवढी कोर स्ट्रेंथ नसते तुमच्यामध्ये. त्याच्यामुळे थोडंफार स्ट्रेचिंग करा, थोडंफार कुठल्या पद्धतीचं स्ट्रेचिंग करा. शोल्डर्स म्हणा किंवा बॅक म्हणा किंवा लोअर बॅक म्हणा जिथे तो येणार आहे, किंवा मांड्यांवरती तो ढोल काचतो कधी कधी चालत असताना. तर ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंफार एक तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं. आणि त्याच्यानंतर जर मेंटेनन्सचं म्हणायचं झालं तर जेव्हा ढोल जर तुम्ही बघितला तर त्याच्या ज्या दोऱ्या असतात त्या लूज नसतात, त्या आवळलेल्या असतात. म्हणजे लिटरली त्याला हाताला ती गुंडाळून अशी जितक्या स्ट्रेंथनी 2-3 मुलं मुली
म्हणजे मी ह्याच्यात फक्त मुलं म्हणणार नाही, मुलीसुद्धा रप्पारप ढोल आवळतात. तो तसा आवळायला सुद्धा तुम्हाला एक तो हळूहळू प्रॅक्टिसनी, हळूहळू सवयीने त्या गोष्टी घडत जातात. एका दिवशी वाजवला ढोल तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही तो पेलू शकता अशातला भाग नाही. काही दिवस असे जाणार, माझ्या हातालाच लागलं, हातच सोलवटला गेला, रक्तच आलं, अंगठाच फुटला, पाठ फ्रीज झाली. पण त्याच्या मागे गंमत अशी, अरे तुला सांगते, ह्या गोष्टी करत असताना ना कधी कधी लोकांचे जे आधीचे जे आजार आहेत, फ्रीजिंग शोल्डर म्हणा किंवा बॅक पेन म्हणा, ह्या गोष्टींवरती हे उत्तर झालंय इनफॅक्ट आता. हो, कारण तुमची जर कॉन्स्टंट जी ढोलाची जी मुवमेंट आहे आणि तुमचा जो हात वरती जातो, तुमचा फ्रोझन शोल्डर जी कॉन्सेप्ट असते, तो जर झालेला असेल तर तो फ्री होतो. जे लोक फिजिओला जाऊन गोष्टी करतात, पैसे देतात, जर तुमचं डेडिकेशन असेल तर ढोल ताशा सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देतोय. आणि बऱ्याच जणांचे हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली बऱ्या झालेल्या आहेत. हो. आणि म्हणजे फक्त ढोलाचंच नाही, म्हणजे कारण की जसं हिने एक्झाम्पल दिलं फ्रीजिंग शोल्डरचं, जसं आपण म्हणू की बाबा कोणाला कार्डिओ फार आवडतो, जो ध्वजधारी असतो, मला वाटतं सगळ्यात जास्त स्टॅमिना त्याच्याकडेच हवा आहे, किंवा तो ध्वज घेऊन नाचवायचा आहे पूर्ण मिरवणूकमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही प्रॅक्टिस करतो. तर ती पण एक म्हणजे लाईक कार्डिओ एक्सरसाइज आहे. स्क्वॉट्स होतात तर मांड्या अक्षरशः तुमच्या प्रॉपर, जो लेग डे मिस करतो ना त्याच्याकडनं ध्वज नाचवून घ्यायचा. खाली बसून नाचवला की स्क्वॉट्स आणि मांड्या तुमच्या तयार होतातच होतात. आणि आपल्या पथकामध्ये एक तो दादा आहे बघा, जो स्केटिंग करतो. तो तर आमचा शो स्टॉपर आहे. राहुल नाव आहे त्याचं. तर तो मुंबईचा आहे. तो मुंबईच्या पथकामध्ये पण तो तिकडे स्केट्स घालून ध्वज फिरवतो. तर एक युनिक कन्सेप्ट पण वाटलं मला. हो, ते भारी वाटतं ऍक्च्युली. तो आम्हाला इथे जॉईन झाला माझ्या मते एक 4 वर्षांपूर्वी. आणि तो बऱ्याच कार्यक्रमांना असतो. त्याचं पण जॉब चालू आहे, पण तो बऱ्याच कार्यक्रमांना असतो. आता मागचा जो कार्यक्रम झाला तेव्हा, किंवा तो बऱ्याच ह्याला असतो. आणि तो एकदम म्हणजे आम्हाला पण एकदम नवल वाटलं की अरे बापरे, कारण की मी तर कधी पुण्यामध्ये असताना पण मी नव्हतं बघितलं, मी पाहिलंच नव्हतं. म्हणजे मी तेव्हा तिकडे पाहिलं नव्हतं. आणि इथे आल्यावरती मला कळालं की अरे की स्केट्सवर पण तो ध्वज आहे आणि हे पण करू शकतो. आणि तो म्हणलं की मी तिकडे पण करायचो. म्हणलं अरे वा, फार छान. आणि लोकांना एवढं आवडतं ते. आणि नवल आहे त्याचं, म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये वाट काढून कोणाला स्वतःला काही न होता आणि दुसऱ्याला काही न होता तो ध्वज फडकवत असतो तिथे कार्यक्रमात. खरंच कौतुक आहे त्याचं. आता मग हे जे कॅनडा ढोल ताशा पथक आपलं, ते सुरुवाती आता तुम्ही 2019 पासून पथकात आहात, राईट? जेव्हा दादांनी आम्हाला सांगितलं की मूळ स्थापना 2016ची, आणि मग 2019 नंतर जे आपण बघतो आहोत ढोल पथक. खरंय. सो काय वाटतं तुम्हाला आत्ताचे जे ढोल पथक आहे आणि तुम्ही 2019 मध्ये ढोल पथक मध्ये जेव्हा होतात, काय बदल आहे? बदल सांगायचा झाला तर काळानुरूप स्वरूप बदलत जातं, तोच एक बदल आहे म्हणता येईल. कारण जेव्हा सुरू झालं तेव्हा खूप कमी वाद्य होती. आणि जसं सागरने सुरुवातीला सांगितलं तसं की इतकेच वाद्य पण इतकी लोक, त्याच्यामुळे अरे मग मला कधी मिळणार हा प्रकार इथे सुद्धा घडला. आणि त्याच्या मागचं थोडंसं गणित असं होतं की तुम्ही 7 समुद्र पार असल्यामुळे ना गोष्टी तुम्हाला इतक्या इझिली वाटलं म्हणून केलं असं होऊ शकत नाही. सपोज जर मी आज पुण्यात आहे, माझ्या घरी आहे, किंवा मुंबईत आहे, तर जितक्या इझिली तुम्ही कदाचित वाद्य प्रोक्युअर करू शकता तेवढ्या इझिली तुम्ही कॅनडात बसून ती वाद्य नाही करू शकत प्रोक्युअर. आणि ते सुद्धा अशा वेळेला जेव्हा आम्ही स्वतः इथे सेटल होत होतो, इमिग्रंट म्हणून आलेलो होतो, तेव्हा गोष्टी अशा सगळ्या इतक्या माहिती नव्हत्या. इतकं अगदी हा व्हॉट्सॲप ग्रुप, तो व्हॉट्सॲप ग्रुप, इंस्टाग्राम ग्रुप, असं हे सगळं असं तेव्हा एवढं नव्हतं. त्याच्यामुळे अजून सुद्धा ईमेलला तेव्हा काहीतरी वेटेज होतं किंवा त्याच्यावरती कम्युनिकेशन व्हायचं. त्या काळामध्ये ह्या गोष्टी खूप
खूप अप्रूप वाटायचं की अरे वा नाही, आणि अभिमान वाटायचा, अजून सुद्धा वाटतो त्या गोष्टीचा, की मराठी संस्कृती, मी भलेही मराठी मुलगी आहे, देशाच्या बाहेर राहते, घरापासून दूर राहते, पण मी माझी संस्कृती कुठेतरी जपते. माझा काय असा फार भारी वगैरे असा प्रकार नाही आहे, पण माझा जो खारीचा कण आहे, जो वाटा आहे तो आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे की हो मी मराठी आहे, आणि मी मराठी वेशभूषेत पूर्ण पारंपरिक दागिने घालून, नथ चंद्रकोर लावून, कधी कधी नऊवारी नेसून मी ढोल वाजवते. ही आपली मराठी संस्कृती दाखवायला मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. तुम्ही वाद्य कुठून आणता? अच्छा, वाद्य आपण सगळे पुण्यामधूनच मागवतो. मग तिथे म्हणजे बरेच सप्लायर आहेत पुण्यामध्ये, तर त्यांच्याकडून आपण सगळे वाद्य मागवतो. ढोल, ताशा, झांज, जे काय टिपरू, जे काही झूल, ढोलाची जे काही आपल्याला लागेल ते, कारगोने किंवा शिपणी आम्ही मागवतो. इट डिपेंड्स की म्हणजे कसं. हां, फक्त एकच गोष्ट मी ऍड करेल, आता ह्याने सांगितलं तसं ढोल, ताशा, झांज वगैरे तर आहेच, ध्वज वगैरे पण येतात. टोल हा सुद्धा एक खूप महत्वाचं वाद्य आहे ढोल ताशा पथकातलं. तर टोल जवळपास आपला किती किलोचा आहे? एक 35 ते 40 किलोचा आहे. तुम्ही 35 ते 40 किलोसाठीचं हे तिकडनं मागवणं थोडंसं खर्चिक पडतं किंवा नाही हे होत. सो फॉर्च्युनेटली आमच्याच पथकातल्या एका दादांच्या ओळखीने फॅब्रिकेटर इथे मिळाला, जो तयार करून द्यायला तयार होता, आणि कस्टमाइज्ड टोल आत्ता ह्या वर्षीपासून आम्ही सुरू केलेला आहे वाजवायला. सो इथेही करणं शक्य आहे, नाही असं नाही. ह्या लोकांनी ॲक्च्युली फॅब्रिकेटर शोधला, पण ते शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे मग जसं म्हणाला तसं की कोटेशन घेऊन, मग स्क्रुटिनाइज करून सगळ्या गोष्टी, आणि मग त्याच्यानंतर वाद्यांची आणण्याची पण प्रोसेस बरीच असते. किती मुश्किल असतं ते आणणं, म्हणजे काय असतं त्याच्या मागचं हे? मुश्किल म्हणजे आता समजा आपण कारगोणी मागवलं किंवा शिपणी मागवलं, तर असं नाही की म्हणजे त्या वेळेतच येईल, कारण की एवढं ट्रान्सपोर्टेशन सो आहे. सो ते एक असतं, त्याच्यावर कधी कधी म्हणजे डिपेंड असतं की पुढे आता कसे प्रोग्राम वगैरे हे करायचे, तर ते आहे अजून. मग ते जेव्हा कस्टममध्ये ते असतं, कधी कधी वाद्य आल्यावरती म्हणजे ती पूर्ण असेंबल नसतात. मग तो आमचा पहिले हे असतो की बाबा चला मग आता ही पुढची प्रॅक्टिस म्हणजे पूर्ण ढोलाचा अशाचं सगळ्याचं मेंटेनन्स फ्रॉम स्क्रॅच. म्हणजे मग ते पानांना ते बोणं लावणं, ती जी तुम्हाला मध्ये ते शाई दिसत त्याला बोणं म्हणतात, तर ते लावणं, दोऱ्या आवळणं, मग कड्या घालणं दोऱ्यांमध्ये, मग ढोलाला लावणं, मग 2-3 जणांनी ते दोन्ही मिळून मग ढोल पूर्ण असेंबल करणं, ते टाईट करणं. मग असं सगळं हा सगळा एक प्रवास असतो तिकडून इथे आल्यावरती, आणि इथे ढोल पूर्ण तयार करण्यासाठी. तुला एक छोट्यातली छोटी डिटेल सांगते आता ह्याच्यात बाबतीत. वाद्य जेव्हा असेंबल केली जातात तेव्हा माझा स्वतःचा, जोपर्यंत मी स्वतः केलेलं नव्हतं तोपर्यंत माझा असा समज होता की हां हे असतं, हे एकात एक घातलं जातं, 2-3 जण मिळून ओढतात आणि होतं. गमतीची गोष्ट, अगदी छोटी गोष्ट सांगायची म्हणजे जो दोरखंड नाही म्हणणार, जी दोरी येते ती दोरी नवीन तशीची तशी दोरी तुम्ही ढोलाला नाही बांधू शकत. त्याचं कारण असं आहे, ती नवीन असल्यामुळे जेव्हा तुम्ही बांधता ती घासली जाते प्रत्येक ठोक्या गणित, आणि ती आवळली जाते. तर ती इतकी विचित्र रुतते की म्हणजे ज्या नेहमीच्या जखमा फक्त काळ्या निळ्या होऊ शकतात, वण येतात, तिथे स्किन निघून घासली जाऊन जखमा होतात. त्याच्यासाठी ती दोरी पहिल्यांदा कुठल्या तरी एका मोठ्या ह्याला काय म्हणतात त्याचं वेटोळं करून दोन्ही बाजूनी 3-4 मुलं मुली मिळून तिला ताणतात आणि तिला लूज करतात. त्याच्यानंतर तो ढोल बांधणीचा कार्यक्रम चालू होतो. सो ही म्हणजे खूप छोट्या छोट्या खोचा आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा आपण जेव्हा ढोल ताशा वादन बघतो टीव्हीमध्ये, यूट्यूबवरती किंवा प्रत्यक्षात, तेव्हा आपल्या डोक्यात विचार येत नाही. जेव्हा आपण ते स्वतः असेंबल करायला लागतो तेव्हा त्या गोष्टी जेव्हा टोचतात तेव्हा त्या कळतात. आम्ही आता तेच आधी कालच्या एपिसोडमध्ये आम्ही बोललो, आधीच्या एपिसोडमध्ये, ज्यात आम्ही विचार करत होतो ढोल ताशा जरा आम्ही पण एक ट्राय करू तुमच्यासोबत. खूप आवडेल. आणि पर्सनल क्वेश्चन आहे,
की कॅनडा ढोल ताशा पथक जॉईन कसं करायचं. खूप लोकांचा क्वेश्चन आहे आणि माझा पर्सनल आहे. आणि आम्हाला असं पण आम्ही आता लोकांना प्रॉमिस केलं दादानी पण, आणि हे व्हायलाच पाहिजे बाप्पाच्या आशीर्वादाने, की तुम्ही आता कसं मिसिसागामध्ये प्रॅक्टिस करताय, सो तुम्ही लोकेशन्स वाढवतात, किचनर मध्ये करणार, नक्की घडू देत. सो ते आम्हाला पण हेल्प होईल, लोकांनाही हेल्प Actually म्हणजे होईल. ती खरंच हेल्प होईल, कारण की मला आता माहिती की इथे स्टुडंट्स भरपूर आहेत, खूप स्टुडंट आहेत. आणि असं नाहीये की स्टुडंट्स आले की सगळ्यांकडे गाड्या आहेत, कारण की कम्युटचा थोडासा प्रॉब्लेम येतो इथे. सो तसं झालं तर म्हणजे चांगलंच आहे की समजा किचनरमध्ये प्रॅक्टिस किंवा कुठे अशा म्हणजे सेंट्रल लोकेशनला जिकडे कॉलेज जास्त आहेत, जिकडे स्टुडंट्स भरपूर आहेत. आता किचनरमध्ये पण भरपूर स्टुडंट आहेत, पण त्यांना करायचे, त्यांना आवड आहे, त्यांना यायचंय, बट कम्युट किंवा ट्रॅव्हलमुळे ते शक्य होत नाही कारण की. पण तसं झालं तर मग फारच छान, सगळ्यांना संधी मिळेल. आणि तुम्ही असे वर्कशॉप पण ठेवू शकता, राईट, फॉर लाईक स्मॉल पिरियड ऑफ टाइम. आणि तुम्ही माझा पहिला क्वेश्चनचा आन्सर द्या, जॉईन कसं करायचं ते सांगा. अच्छा, तर जॉईन करायला आपण फॉर्म ओपन करतो. आपण रजिस्ट्रेशनचे फॉर्म्स टाकतो फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती फॉर्म्स टाकतो, की जिथे म्हणजे सगळे वादक, भले त्यांना जर का वादनाची आवड असेल, ध्वज, ढोल, झांज, इवन फॉर अ व्हॉलेंटियर, किंवा त्यांना येऊन शिकायचंय, तर मग ते त्यांचं एनरोल करतात त्या फॉर्म थ्रू. आणि मग आमच्याकडे सगळे फॉर्म्स येतात, मग आम्ही सगळ्यांना रिप्लाय करतो, आणि आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतो, आणि मग टेम्पररी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतो. आणि मग त्याच्या थ्रू मग सगळं आमचं कम्युनिकेशन होतं, की बाबा सर्वात पहिले तर वाद्यपूजन होतं जेव्हा प्रॅक्टिस सुरू व्हायच्या अगोदर आधीच, आणि मग नंतर प्रॅक्टिस होते आमची. मग प्रॅक्टिसचं टायमिंग्स काय असतात ते सगळी इन्फॉर्मेशन तिथे आम्ही देतो. मग त्यासाठी तिथे की म्हणलं आम्ही फॉर्म्स टाकतो सोशल मीडियावरती, तेव्हा आम्हाला येतात रिस्पॉन्स, आणि तसेच यावेत दरवेळेस. तर तसं तो एक मार्ग आहे की तसं जॉईन करू शकता तुम्ही. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कॅनडा ढोल ताशा अँड लेझिम पेजला फॉलो करा. सगळे अपडेट्स तुम्हाला तिकडेच मिळतील, आणि लगेचच जॉईन व्हा. सो आपलं हे कॅनडा ढोल ताशा पथक, त्यात फक्त आपण मराठी किंवा महाराष्ट्रातील लोक एनरोल करतात, की तुम्ही इंडियामधून आहात किंवा कॅनडामधली जरी आपल्या कोणत्या लोकांना एक्सायटेड किंवा अराउंड द वर्ल्ड त्यांना ढोल ताशा शिकायचं किंवा ढोल ताशा हे एक्सपिरियन्स करायचं, तो काय आहे तुमचं त्याच्यासाठी प्रोसेस, की आहेत की अजूनही लोक आहेत किंवा काय असं? सो जरी हा मराठी ढोल ताशा पथक असलं हे, तरी सुद्धा आय एम रिअली प्राऊड टू से की याच्यात फक्त मराठी लोक आहेत अशातला भाग नाही आहेत. आमच्याकडे सगळ्या बॅकग्राऊंडची लोकं आहेत, सगळ्या ठिकाणची लोकं आहेत इंडियामधली. साऊथ इंडियन आहेत, ईस्ट इंडियन, सेंट्रल इंडिया, नॉर्थ इंडिया, सगळ्या ठिकाणची लोकं आहेत. सो बेसिकली आर पथक इज नॉट ओनली लिमिटेड टू एनी रिलिजन ऑर एनी बॅकग्राऊंड ॲज सच. एनीबडी कोणालाही जर इच्छा असेल, ज्यांना ढोल ताशा शिकायचा आहे, ज्यांना कला आवडते किंवा त्यांना ह्या पद्धतीचं वादन आवडतं, ते सगळेजण आमच्या इथे त्यांचं स्वागत आहे. कोणी या, कधी या, जॉईन करा. नॉट नेसेसरी की तुम्हाला त्याचा एक एक्सपिरियन्स असला पाहिजे किंवा तुम्ही त्याचं वादन केलेलं असलं पाहिजे. तुम्हाला फक्त इच्छाशक्ती घेऊन या, बाकी सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी नाही आहे. कारण शिकवण्यापासनं कशा पद्धतीचं कुठे वादनं होतात सगळं व्यवस्थित हँडल होतं. सो आमच्या इथे एक जण आहे जो केनेडियन आहे, हू हॅपन्स टू बी समबडी स्पाऊस पथकातला, तर तो पण येऊन मदत करतो कधी कधी पथकामध्ये. तो पण येऊन मेंटेनन्सला मदत केलेली आहे त्यांनी, जो केनेडियन आहे. सो असं काही नाही आहे फक्त एका धर्मपंथ वगैरे अशा कुठल्या ह्याच्याशी लिमिटेड नाही आहेत गोष्टी. मग आता जसं मेंटेनन्सचा बोललात तुम्ही, तर इथे मेंटेनन्स आता पुढचे, आता सप्टेंबर, तर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून कॅनडा कसं असतं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जास्त एक्सपिरियन्स केला आमच्यापेक्षा. सो ते जे एकदम कोल्ड वेदर येतं तेव्हा तुम्ही तुमचं सगळं जे आपलं ढोल ताशे आहेत ते कुठे ठेवता आणि त्यांचं स्टोरेज कसं होतं, आणि त्याची म्हणजे आपण म्हणतो मेंटेनन्स, तेव्हाचं मेंटेनन्सची प्रोसेस काय तुमच्यासाठी? वाद्य जी आहेत ती तुम्हाला काळजी घ्यावीच लागते. जसं मघाशी सांगितलं तसं खूप कष्टाने, खूप महाग आणि अशी ती इकडनं तिकडनं म्हणजे इंडियावरनं प्रोक्युअर केलेली असतात त्याच्यामुळे. आणि जर चुकून माकून अनफॉर्च्युनेटली काही झालं,
भलेही स्पेअर पाती म्हणा किंवा टिपरू म्हणा किंवा वाद्यांचे हे असतील तरीसुद्धा त्यांची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. थंडी जशी आपल्या इथे चालू होते, माणसं गारठतात, वाद्यांचं तर काय घेऊन बसलात. त्याच्यामुळे एकदम स्वच्छ, कोरड्या आणि शक्य असेल तर थोड्याफार गरम जागेमध्ये त्यांना स्टोअर केलं जातं. थँकफुली आमच्याकडे आता फायबरची पाती आहेत. ट्रेडिशनली ढोलांना चामड्याचं पातं असतं. कॅनडामध्ये वातावरणामुळे शक्य नसल्यामुळे आम्ही आतापर्यंत मागवलेलं नव्हतं. यावर्षी चामड्याची पण 4 पानं आम्ही मागवलेली आहेत. 4 अशी नाही, पण म्हणजे ट्रायल बेसिसवरती काही ढोलांसाठी पाती मागवलेली आहेत पानं, की जेणेकरून कशी राहतात, कशी टिकतात आणि त्याचा कसा मेंटेनन्स आपण करू शकतो. कारण चामड्याच्या ढोलाचं आवाज आणि फायबरच्या ढोलाचा आवाज हा खरंच खूप वेगळा येतो. कारण इनफॅक्ट इंडियामध्ये पण त्या चामड्याच्या पात्यांना शेकवलं जातं, तेल लावलं जातं, घासली जातात, ताणली जातात. इथे आपल्याला कितपत शक्य आहे हे अजून माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या वर्षी कळेल आपल्याला. पुढच्या वर्षीच्या पॉडकास्टमध्ये मी नक्की सांगू शकेन तुला. राईट. आणि पथकातील वातावरण, लाईक इंटरपर्सनल रिलेशन्स कसे आहेत? सुरुवात करायची झाली तर म्हणजे जसं आम्ही सगळे आमचे जॉब सांभाळून, फॅमिली सांभाळून, काहींची मुलं बाळं सांभाळून आणि हे करून ही जी आवड किंवा हॉबी जपतो. तर पथक हे नुसतंच पथक नाही, ही एक आमची एक ढोलताशा, कॅनडा ढोलताशाची एक फॅमिली आहे. तर आणि जसं आत्ता आपला विषय झाला की नंतर आमची प्रॅक्टिस झाली, सगळे हे कार्यक्रम जेव्हा संपतात तेव्हा मग राहतात 3-4 महिने, तेव्हा आम्ही फार मिस करतो. त्यामुळे म्हणजे जेव्हा आम्ही पथकामध्ये एकत्र असतो तेव्हा एवढं छान वातावरण असतं की आम्ही ॲट द बिगिनिंग ऑफ द वीक वी आर लुकिंग फॉरवर्ड टुवर्ड्स अवर प्रॅक्टिस, की बाबा कधी येणार प्रॅक्टिस आणि आम्ही कधी सगळे एकत्र भेटणार. आणि मग सगळे जसे आपण शाळेमध्ये किंवा कॉलेज नंतर जसे मित्रमैत्रिणी सगळे भेटतो किंवा तसे आमची एक फिलिंग असते बाबा कधी एकदा सगळे भेटणार. आणि नुसतंच पथकासाठी नाही, कोणाला काही मदत लागली पथकासाठी किंवा बाहेर कुठे काही व्हॉलंटियर, आम्ही मंदिरात पण असतो, कुठली पण मदत लागली तरी आम्ही असतो तिथे सदैव. ह्याच्यात आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ज्यांच्या फॅमिलीज इथे आहेत, ज्यांची लहान लहान मुलं आहेत. मी म्हणले तसं की सांगायचं झालं तर खरं तर पथकामध्ये आमच्याकडे 25-26 पासनं जवळपास 60 वर्षापर्यंतचे वादक आहेत. एवढी व्हरायटी आहे एज ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या लाईफ स्टेजमध्ये असल्यामुळे प्रत्येकाचं चॅलेंजेस पण त्या पद्धतीने वेगळे आहेत. म्हणजे जर सपोज एक जण अर्ली 30s मध्ये असेल तर तिची बाळं, तिचं घर, त्या गोष्टी की तिचं म्हणा किंवा त्याचं म्हणा, ह्या गोष्टी जास्त मॅटर करतात. कोणी 45-50 असेल तर त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत, 60 असणाऱ्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. सो मी हे प्राऊडली सांगू शकते की नुसतं पथकापुरतं किंवा वादनापुरतेच आम्ही एकत्र नसतो. आम्हाला प्रत्येकाला एक मोस्टली ढोबळ मानाने प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललंय हे माहिती आहे. त्याच्यामुळे भले आम्ही इथे असो, टोरंटोत असो, मिसिसागात असो की कुठेही असो, की काय चाललंय. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्यांच्या घरच्यांचं खूप जास्त कौतुक मला करावंसं वाटतं की ठीक आहे, आम्ही वादक आहोत, आम्हाला वादनाची आवड आहे, पण हे आमचं झालं ना. जेव्हा तुमच्या घरचे असतात त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असूच शकतो, त्यांचे इंटरेस्ट वेगळे असू शकतात, त्यांना समर वेगळ्या पद्धतीने घालवावासा वाटूच शकतो, स्पेशली जेव्हा आपण कॅनडात आहोत. आणि एक्झॅक्टली प्रत्येक लॉंग विकेंड उठून आम्ही ढोल ताशाला जातोय ह्याच्या बाबतीत त्यांची वेगळी मतं असूच शकतात. पण ह्याच्यामध्ये प्रत्येकाची फॅमिली म्हणा एकत्र असते, सपोर्ट करतात त्यांना घरनं. किंवा ज्यांची लहान बाळ आहेत त्यांना ठीक आहे बाबा तुला वादन करायचं ना, दे माझ्याकडे, बाळाला मी सांभाळते, मग त्यांना घेऊन आम्ही खेळतो. सो हे वातावरण जसं सागरने सांगितलं तसं खूप घरच्यासारखं आहे, खूप काळजीपूर्वक आहे. त्याचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर कोविडमध्ये जेव्हा अजून नवीन होता कोविड, अजून WHO पण त्याचे फारसे डिटेल्स नव्हते की कशामुळे होतोय, काय होतोय किंवा काय मेडिसिन्स आहे त्याच्यावरती. त्यावेळेला प्रत्येकजण घाबरलेलं होतं, प्रत्येकजण घरापासून लांब राहत होतो. आम्ही व्हॉट्सॲपवरनं कनेक्टेड होतो. तेव्हा होमसिक वाटू नये म्हणून कैकदा असं झालेलं आहे की
ग्रुप कॉल घेऊयात झूमवरती, आणि आम्ही झूमवरती बसून गप्पा मारलेल्या आहेत की काय वाटतंय, काय होतंय, काय नाही, मग ह्याचीच कोणीतरी खोडी काढा, ह्याची चेष्टा करा, त्याचं हे करा, म्हणजे हे सगळं घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही खूप जास्त जवळ आलो एका पॉईंटला. आणि आय होप की नवीन जी लोक जॉईन होतात त्यांना सुद्धा हे फिलिंग येतंय की नाही बाबा, मी इथे हक्कानी काही झालं तर सांगू शकते, मदत मागू शकते, मला काही हवंय नकोय ते मनातलं बोलू शकते कधी एक जर काहीच जास्ती नसेल तर. आणि कॅनडासारख्या देशामध्ये ते हे खूप इम्पॉर्टंट आहे. खरंय. कारण जेव्हा वादनं, तू मगाशी म्हणालास तसं, वादनं जेव्हा संपतात तेव्हा एक प्रकारची खऱ्या अर्थाने पोकळी तयार होते की आता मी काय करू, आता मी ना बाहेर फिरायला जाऊ शकत कारण 4:30 वाजता अंधार झालेला आहे, आता मी फ्रेंड्ससोबत हायकिंगला जाऊ शकत नाही, मी माझे काही प्लॅन्स करू शकत नाही, जे इतकं समर म्हणून आपण इतकी आतुरतेने वाट बघतो कॅनडात, ते सगळं निघून गेलेलं आहे, आता मी काय करू. तेव्हा ते मित्र, तेव्हा त्या गप्पा, तेव्हा तो एक साधा संध्याकाळी असा कातर वेळेचा तो एक फोन कॉल पुरेसा असतो. मग आता म्हणजे ऑलमोस्ट लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारेन मी की एवढं आपलं ढोलपथक या स्टेजपर्यंत आणलंय, सुरुवात 2 ढोल, ते दादानी तर सांगितलं, असं नमूद केलं त्यांनी की एक ढोल तेव्हा त्यांनी ते MBM म्हणून कुठला ग्रुप आहे त्यांच्याकडून घेतला आणि 1 ढोल, आणि तसे ढोल ते आता 20, 25, 30 जे काय नंबर असेल तो एक ट्रॅव्हल झालाय. आता तुमचं ह्या गोष्टीला मेंटेन ठेवणं प्लस तुमचे फ्युचर प्लॅन्स, त्यासाठी तुम्ही काय, तुमचं विजन काय आता त्याच्यासाठी? विजनच्या बाबतीत जर म्हणलं तर मगाशी आपलं बोलणं झालं तसं जास्तीत जास्त लोकांना ह्या ऑपॉर्च्युनिटी देणं, कॅनडा ढोलताशा पथका आणि लेझिम या पथकाच्या मार्फत, आणि ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे त्यांना शिकवणं, ज्यांना कोणाला वादनाची इच्छा आहे त्यांना वादनासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देणं, आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस सेशन्स सुरू करणं की जेणेकरून लोकांना ते ॲक्सेसिबल राहील. ह्या गोष्टींचा सध्या आय गेस त्याच्यावरती आमचा जास्त फोकस आहे पथकाचा. जर कोणाला भारताबाहेर ढोलताशा पथक चालू करायचं असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला देणार, गायडन्स? जॉईन कॅनडा ढोलताशा आणि लेझिम पथक, दॅट्स इट. पण कॅनडा सोडून बाहेर कुठे, म्हणजे आता आपलं कॅनडामध्ये तुम्ही केलंय आणि ते एक एक्झाम्पल म्हणून सेट होत आहे. सो जर कोणाला हाच कॉन्सेप्ट स्वित्झर्लंडमध्ये किंवा अशा इतर देशांमध्ये सुरू करायचा असेल, सो तुम्ही त्याला एक गोल्डन रूल किंवा एक असं रूल काय सांगाल की येस जस्ट फॉलो दिस, आणि प्रिन्सिपल्स ते तुमचे की यू हॅव टू स्टिक टू असं प्रिन्सिपल? खरं सांगायचं तर आता ऑलमोस्ट प्रत्येक बाहेरच्या देशामध्ये ढोलताशा पथक आहे, आणि खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की लोकांमध्ये त्याचं जागृती आहे, जनजागृती घडली या कलेच्या बाबतीत. हळूहळू आता महाराष्ट्रातल्या ज्या जुन्या कला आहेत, हलगी म्हणा किंवा संबळ म्हणा, ह्या आता पुढे येत आहेत, त्याचं खूप कौतुक आहे मला. तर ऑलरेडी आहेत, पण ज्यांनी सुरू केलेले नाहीत आणि ज्यांना करायचे आहेत त्यांच्यासाठी खरं सांगायचं तर पहिला मुद्दा म्हणजे थोडंसं शास्त्रोक्त माहिती घ्या. ढोल काय असतो, ताशा काय असतो, कसा वादन करतात, त्याचे पारंपरिक हात असतात तर ते कसे वाजवले जातात, त्याच्यानंतर तुम्हाला जर मेंटेनन्स असेल तर तो कसा केला जातो, ह्याचं एक थोडंफार बेसिक माहिती, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोक्युरमेंट कुठनं कशी केली पाहिजे ह्या बाबतीतलं थोडंसं त्या देशाचे जे काही रेग्युलेशन्स असतील ते कसे फॉलो करायचे तेवढं जर असेल तर नक्कीच आहे. इथे असेल तर आम्ही इथे आहोतच. रेग्युलेशन्स म्हणजे जसं इथे नॉईज परमिशन घ्यावी लागते सिटीकडून, की बाबा जसे कार्यक्रम पण असतील तर त्या कार्यक्रम जो कोणी होस्ट आहे, जो कोणी करणार आहे तर त्याला सिटीकडून परमिशन घ्यावी लागते की बाबा, कारण की आवाज तर सगळ्यांना माहिती आहे ढोल प्रॅक्टिससाठी पण लागत असणार, प्रॅक्टिससाठी पण तिथे परमिशन काढलेली असते, आणि त्या ठरलेल्या परमिशनमध्ये म्हणजे त्या ठरलेल्या दिवशी किंवा त्या ठरलेल्या वेळेचीच परमिशन मिळते किंवा त्या दिवसाची मिळते, जी काय परमिशन त्यामध्येच आपण हे वाजवू शकतो. किंवा असं आपण म्हणजे विदाऊट प्लॅनिंग प्रॅक्टिस किंवा कार्यक्रम नाही करू शकत. तर ती
ती एक गोष्ट आहे. म्हणजे आता कॅनडात तर ते माहिती आहे, तर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे रूल्स असतील, पण नॉईज एक्झम्पशनचं तुम्हाला परमिशन काढायला लागतं सिटीकडून कार्यक्रमासाठी किंवा प्रॅक्टिससाठी. पण प्लॅनिंग खूप लागतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि दादा बोलले होते लॉजिस्टिक्स पण भयंकर आहेत. असंच वाटलं मला आज म्हणून मी उद्या केला किंवा आठवड्याभराने केला इकडे कार्यक्रम, असं होत नाही. खूप महिने आधीपासनं वाद्यांची जमवाजमव म्हणा, त्यांची इन्व्हेंटरी असते, किती कार्यक्रम आपण साधारण करणार आहोत, किती लोक येणार आहेत, प्रत्येक कार्यक्रमासाठीचा जो वाद्य तिकडे नेण्याचे आणि परत आणण्याचा जो हे असतं त्याच्यासाठी युहॉल करायला लागतो. छोटे वाद्य असेल तर आपण कशातही बॅकपॅकमध्ये घालून नेऊ शकतो. ढोल असं वाद्य आहे की तुम्ही कुठनंच नेऊ शकत नाही, तुम्हाला त्याची वेगळी ट्रान्सपोर्टेशनसाठी अरेंजमेंट करायला लागते. सो ह्या सगळ्यामध्ये लोकांची अरेंजमेंट, कारण जसं हा म्हणाल तसं प्रत्येक जणाकडे गाडी अशातला भाग नाही आहे. आम्ही लांबनं जातो, आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी की कसं कुठे आणि किती रात्रीचा जर 10 वाजता कार्यक्रम संपला, तू मुलींना असंच नाही सोडणार. त्यांच्याबरोबर कोण जातंय, घरापर्यंत ड्रॉप करतायत का, घरी गेल्यानंतर तुम्ही मेसेज टाकताय का, हे अजून सुद्धा कितीही वाजता कार्यक्रम झाला तरी सुद्धा ग्रुपमध्ये ह्याचं टाकलं जातं. बाई तू नीट पोहोचलीस का घरी, किंवा बाबा रे तू घरी पोहोचलास का रे नीट रात्रीचा, कुठे आहेस, कोणासोबत आहे, कोण सोडतंय. लोकांचं मॅनेजमेंट म्हणा. त्याच्यानंतर ढोल नेला आणि कैकदा असंही झालेलं आहे की पान फाटलं, कारण तो जोरात वाजवला गेला किंवा कुठलं तरी त्याला काहीतरी लागलं त्याच्यामुळे. मग त्याची पानं आपल्याकडे किती आहेत, किती आकड्याच्या ढोलाची पानं आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्याच्यामुळे प्लॅनिंग खूप जातं. डेडिकेशन ठेवा, थोडीशी माहिती काढा, गोष्टी ऑटोमॅटिक सॉल्व्ह होत जातात. जिथे तुम्हाला मदत लागेल कॅनडा ढोल ताशाला अप्रोच करा, वी आर ऑलवेज देअर. सो गुड. नाही पण खूप जास्ती आणि एकदम भारीतली इन्फॉर्मेशन आम्हाला तुम्ही दिली आहे, त्यासाठी खरंच थँक्यू तुमचं. आणि आता आम्हाला तर असंच वाटतंय की या व्हिडिओ नंतर आम्ही तर लिंक्स वगैरे तर करूच, सो अजून असे लोक जॉईन व्हावे, असंच मोठं होऊन लोकांपर्यंत जे तुमचे गोल्स आहेत की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये प्रॅक्टिस सुरू करायची आहे, ते पण होऊ दे. म्हणजे आम्हाला पण एक दिवस ढोल वाजवायला मिळालं, पण एकदा तर ट्राय तर करायचं, पण आता ते ठरवलं आपण. पण आता प्रॅक्टिस डायरेक्ट कधी आहे आपली? एप्रिल मध्ये, राईट? एप्रिल किंवा मे. तू त्याच्या आधी भेट, अरे काहीतरी तू कशाला काळजी करतो, एकदा फक्त लावूच शकतो. सो थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढून आला. तुमचे दोन्ही एपिसोड्स आम्हाला खूप इन्फॉर्मेशन आणि अर्थात आमच्या व्ह्युअर्सना पण खूप मिळाली असेल. सो असंच तुम्ही ढोल वाजवत राहा, आम्हाला नाचायला मिळेल. आम्ही खूप एन्जॉय करतो तुमचं वादन, सो दॅट द पीपल ऑल्सो एन्जॉय इट. थँक्यू सो मच. हा आमचा एपिसोड आपण इथेच संपवूया. आणि असेच आता तर कॅनडा ढोल ताशा पथक पण आलाय, सो आता दादूस काय वाटतंय, आता लोक बघून आता यांना फॉलो करतील. त्यांना पण फॉलो करा, आम्ही यांचे पण लिंक टाकू सर्व. सो पण आपल्या चॅनलला पण लाईक, या व्हिडिओला लाईक करा, एक्झॅक्टली शेअर करा, कमेंट करा, जेवढी बटन आहेत ना सगळी दाबा आणि तुम्ही बघताय शेअर करा की आपलं ढोल पथक जे आहे ते आता कॅनडाच्या पण प्रत्येक कॉर्नर मध्ये जाऊ दे. राईट. आता तर हॅलिफॅक्सला पण जात आहे ना, सो वेगळ्या वेगळ्या सिटीज मध्ये एवढं शेअर करा. ओके, सो हे आहे तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास.